आणि 1 वाजता विशेष वार्ताची पहिली बातमी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून, कारण तिथं पलटी झालेल्या गॅस टँकरमधून गॅस गळती सुरूच असल्यानं 17 तास उलटून गेले तरी अजूनही वाहतूक खोळंबलेली आहे। गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत। पुणे मुंबई महामार्गावर 20 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतुकीसाठी एक लेन सुरू ठेवण्यात आलेली आहे। काल मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजता हा टँकर पलटी झाला। स्थानिक यंत्रणेला यश येत नव्हतं म्हणून एनडीआरएफला मदतीला बोलवण्यात आलं होतं। आयआरबी देवदूत यंत्रणा, हेल्थ फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट मदत करतायत। लीकेज असल्यामुळे गॅस टँकर अर्ध्याहून अधिक रिकामा झालेला आहे आणि त्यामुळे आपण कोणीही जर का मुंबई पुण्याहून प्रवास करणार असाल किंवा अन्य जिल्ह्यातून येणार असाल तर एक्सप्रेसवेवर जाताना शक्यतो आजचा हा प्रवास टाळण्यात यावा। प्रवीण जाधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रवीण, दोन गोष्टी, एक एक्सप्रेसवेवर आताची काय स्थिती आहे आणि यानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा वापर कसा होतोय, तिथून तरी लोक जाऊ शकतात का? प्रसन्न सर, आपण आता जुन्या मुंबई पुणे हायवेवरती उभे आहोत, खोपोली शहरामध्ये, जिथे बोरघाट सुरू होतो त्या ठिकाणी। एक्सप्रेस हायवेवरची आताची परिस्थिती अशी आहे, जी माहिती मिळालेली आहे की लिकेज पहिल्यांदा बंद करण्यासाठी आता युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि लिकेज बंद झाल्यानंतर मग तो टँकर सरळ केला जाईल व मुंबईची लेन ही चालू केली जाईल। आता सध्याला कुठली मोठी हानी होऊ नये म्हणून एक्सप्रेस हायवेच्या दोन्ही लेन सध्या बंद केलेल्या असल्याने सर्वच वाहनं जी मुंबईकडे पुण्याकडे आता जाण्यासाठी खोपोली मार्गाने आता जाताना दिसत आहे। तुम्ही बघू शकाल माझ्या मागे, खोपोली शहरापासून ते अगदी 10 ते 12 किलोमीटर मागे, म्हणजे खालापूरच्याही मागेपर्यंत ही लाईन आता गेलेली आहे। प्रत्येकाला जायचंय, अगदी 10 ते 8 तास या ट्रॅफिक मध्ये लोक अडकलेली आहेत। सकाळपासूनच अडकलेली आहेत। रस्त्यामध्ये खाण्यापिण्याचे सगळ्यांचे हाल होत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रचंड वाहनांची गर्दी आणि वाढल्यामुळे नेटवर्कचा इश्यू होत असल्याने घरच्यांशीही त्यांचा संपर्क होत नाहीये। हा किती वाजता घाट चालू होईल हा एकच प्रश्न प्रत्येक वाहन चालक हा इथे विचारतोय। आपण आता पाहू शकतोय की पोलीस देखील घाटामध्ये या आता म्हणजे जुना घाट हा थोडा अरुंद असल्यामुळे येथेही गाड्या सावकाश सोडल्या जात आहेत। थांबून थांबून गाड्या या सोडल्या जात आहेत। तुम्ही पाहू शकता की खोपोलीचे पोलीस म्हणजे या हायवेच्या ट्रॅफिकमुळे खोपोली शहराच्या अंतर्गत ट्रॅफिकवरती मोठा परिणाम झालेला दिसतोय। त्यामुळे पोलिसांना म्हणजे खोपोली पोलीस असेल, खालापूर पोलीस असेल, वरती साईडला लोणावळे पोलीस असेल आणि ट्रॅफिकचं पोलीस, असं संपूर्ण एक पोलिसांचं मोठी यंत्रणा ही ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी आता कामाला लागलेली आहे। 17 ते 18 तास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या इतिहासामध्ये हा एवढा मोठा ट्रॅफिक जाम किंवा वाहतूक बंद झालेली ही आतापर्यंतची ही इतिहासातली पहिलीच घटना असेल। प्रसन्न सर, आपण या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहूया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण ही दृश्य पाहतोय पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरची आणि जिथे या अपघातग्रस्त पडलेल्या या गॅस टँकरच्या बद्दल काम केलं जात आहे। इनफ्लेमेबल अर्थात आग पकडू शकेल अशा प्रकारचं द्रव्य त्यात असल्यामुळे पूर्ण काळजी घेण्यात येते।